धारावीकरांच्या मुद्द्यासाठी तुम्ही लढताना दिसून येतात। आता मोदी सरकारने काही नागरिकांना अपात्र ठरवलं, त्याबद्दल काय? काही नाही, तर तुम्ही जर बघितलं तर 500 पैकी त्यांनी फक्त 81 नागरिकांना पात्र ठेवलंय, म्हणजे 16% लोकांना पात्र केलं आणि बाकीचे सगळे जे 84% त्यांना अपात्र केलं। म्हणजे त्यांना पूर्ण जो मॉप आहे धारावीचा तो बाहेर टाकायचा आहे, देवनाच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकायचा आहे, मिठागरामध्ये टाकायचा आहे। लोकांच्या जीवाची पर्वा नाहीये, हा आपल्याला इथे उघड दिसत आहे। आणि ही जी लोक आहेत ती सुद्धा मेघवाडीची म्हणजे रेल्वेची जी जागा आहे त्याकडची लोक आहेत, त्यांना हा अन्याय करताय। तर तुम्ही जर धारावीच्या लोकांना तुम्ही तर बाहेरच काढणार आहे, तर पूर्ण दिसत आहे आता या गोष्टीवरून। आणि हे चितावरून आपल्याला भारताची परीक्षा करता येणार आहे की किती लोकांना ते पात्र करतात आणि किती लोकांना अपात्र करतात। तर अधिवेशन म्हटलं की शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा ठरत असतो, पण आता शेतकऱ्यांच्या विषयावरचा मुद्दा उपस्थित केला तर निलंबन करण्यात आले। शेतकऱ्यांचा मुद्दा त्यांना ऐकूनच घ्यायचा नव्हता, कारण जे तुमचे माननीय आमदार आहेत लोणीकर साहेब त्यांनी जे वक्तव्य केले की तुम्ही मोदी हे शेतकऱ्यांचे बाप आहेत, हे बोलणं किती संयुक्तिक आहे। आणि मोदी हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शेतकऱ्यांच्या विरोधी कायदा करण्यामध्ये मोदीच एक्सपर्ट आहेत, आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात काम जे करण्याचं काम ह्या सरकारने केलंय आणि त्याच्याबद्दल त्यांच्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्याचं काम केलं की मग आम्हाला निलंबनासारख्या गोष्टीला फेस करावं लागतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची सगळीकडे चर्चा केली जाते, पण त्याचीच कुठेतरी पायामल्ली होताना नक्की त्याची पायामल्ली तर पूर्णतः त्यांनी केलेली आहे। कारण आपल्याला गेल्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपण बघितलेलंच आहे, त्यांना संविधान नको अशी त्यांच्या लोकांचीच वक्तव्य आली होती, आणि हे वारंवार त्याच गोष्टी घडताना दिसत आहे। शक्तीपीठाचा कायदा पण आपण बघतोय, आज आम्ही सकाळी त्याचे निदर्शन केलेत। जो शेतकऱ्यांना वाईट कायदा आहे, शेतकऱ्यांच्या फायद्याचा नाही, असे कायदे तुम्ही का बनवताय, अशा मार्ग का बनवताय, जेव्हा की जर आपलं सरकार जर लाखोच्या करोडोच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याच्यावर कर्ज आहे, आणि अशा वेळी तुम्ही हा मार्ग जो काही गरज नसणार आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी घेणार आहे, तर शेतकऱ्यांना कशाला जमीनच राहिल्यानंतर त्यांच्यामध्ये काय राहणार आहे, तर त्या गोष्टी तुम्ही करताय ते आम्ही त्याविरुद्ध नक्कीच नेहमी वारंवार आवाज उठवणार आहोत। यासोबतच एक शेवटचा प्रश्न, जसा हिंदीचा जो GR आहे तो रद्द करण्यात आलाय, तर खरंच सरकारने कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा धसका घेतलाय। धसका म्हणजे त्यांनी सगळ्यांचा धसका घेतलाय, विरोधी पक्षाचा धसका घेतलाय, कारण त्यांनी विरोधी पक्षावर महाविकास आघाडीवर असा आरोप केला की यांनीच हा त्रिभाषा न्याय काढला। म्हणजे अफवा पसरवणं, लोकांना गुमराह करणं, लोकांकडे विरोधी पक्षाला त्याच्याबद्दल वाईट साईडनं बोलणं हे त्यांचं काम आहे। आणि हे या सगळ्या मराठी भाषिक महाराष्ट्रातले सगळे लोक एकत्र आले आणि त्याच्यामुळे हा त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला असं मला वाटतं। तर आपण पाहिलं की ज्योती गायकवाड यांनी धारावीकरांच्या मुद्द्यावर जे ते नेहमीच वर्षा गायकवाड तसं ज्योती गायकवाड दोघीही लढताना दिसून येत असतात, आणि त्यावर आता त्यांनी भाष्य केलं आहे। यासोबतच हे सरकार आता खरोखर त्यांनी जो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो GR रद्द केलाय, याला खरंच हे सरकार घाबरलं आहे, विरोधकांना घाबरलं आहे, आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यासोबतच सर्वच विरोधी पक्षांचा सरकारने धसका घेतल्याचं मत ज्योती गायकवाड यांनी व्यक्त केलंय। कॅमेरा पर्सन अनिकेत सह किशोरी खांबेटुवाळे, टाइम महाराष्ट्र विधानभवन, मुंबई।